पालकमंत्री लातूर सन्माननीय शिवेंद्रजी राजे भोसले साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ते आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले मराठवाडा शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब, जयश्री कांबळे सोनकांबळे महापौर, उषाताई पाटील जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, धनंजी सुरवशे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, माझे सहकारी मित्र अशोक काका गोविंदपूरकर, माजी महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, जिल्हा परिषद समाज कल्याण खात्याचे सभापती उत्तमरावजी माने, अर्बन बँकेचे चेअरमन आकाशजी राठी, विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, अंबेजोगाईहून आलेले पीपल्स बँकेचे चेअरमन पापा मोदीजी, श्रीमती रूपा राऊळ मॅडम मुख्य अभियंता, VL पोतंगेजी जिल्हा निबंधक लातूर, सन्माननीय थोरात साहेब अधीक्षक अभियंता, शिवानंदजी हेगणे, हेमंत जाधव, सुदर्शनजी मुंडे, बबनरावजी भोसले, माजी महापौर लक्ष्मणरावजी कांबळे साहेब, अश्विन नागराळे जिल्हा परिषद सदस्य, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तरावजी कांबळे साहेब, प्रशांत पाटील, ॲडव्होकेट राजकिशन सूर्यवंशी, अहमदपूरहून आलेले अयाजभाई, सूरज पाटील, उपस्थित असलेले प्रशांतजी भोसले, किरण बारमाळे, व्यासपीठावरील सर्व निमंत्रित पाहुणे, पत्रकार मित्र आणि सहकार खात्याची सर्व अधिकारी वर्ग, बंधू आणि भगिनींनो, काळेसाहेब गेले त्यांना थांबा म्हटलं होतं मी. आज भूमिपूजन ठेवण्यामागलं दुसरं एक कारण आहे. काळे साहेबांचा वाढदिवस आणि त्या दिवशीच भूमिपूजन करायचे म्हणून आपण ठेवलेला आहे. हा एक योगायोग आहे मित्रांनो. आपण बघितलं राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलं, खूप चांगल्या प्रकारची वाटचाल या ठिकाणी देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेब आहेत, माग दादा होते आणि आता वहिनी आहेत. अशा परिस्थितीमध्ये देखील सरकार चांगल्या प्रकारचं काम करायचा प्रयत्न करत आहे. म्हणून सहकार चळवळीशिवाय आत्ताच राजे साहेबांनी सांगितलं आपल्याला की आपल्या राज्याची ओळखच काय आहे, तर सहकारामध्ये अतिशय अग्रगण्य व्यक्तींनी काम केलं. विठ्ठलराव विखे पाटील, पंजाबराव देशमुख, गाडगीळ साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील साहेब, ते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, याच्यामुळं केवळ भारतातची जी ओळख नाही आपल्या राज्याची, तर देशामध्ये जगामध्ये ओळख आहे. आज जर आपण तुलना केली तर सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत तेवढे एम्प्लॉईज या सहकारी चळवळीमध्ये काम करत आहेत. म्हणून इतर राज्याच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर आपले लोक बाहेर न जाण्याचं कारण ही एक आहे कामासाठी. आज बिहार सरकाराची उदाहरणासाठी म्हणून बोलतोय मी, कुणाचे नाव घेऊन टीका करायचं काही कारण नाही. तिथं मुबलक पाणी आहे, माती आहे, माणूस पुरला तर माणूस होऊ शकतोय, खनिज संपत्ती आहे, पण तिथं सहकार चळवळ डेव्हलप झालं नसल्यामुळं आज बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे लोक आपल्याकडे येतात. म्हणून या सहकारी चळवळीचं खूप मोठं महत्व आहे. आणि म्हणून आज बघतोय आपल्याला देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना नवीन ज्या खात्याची निर्मिती केली आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा त्यांच्या देखील राजकारणाची सुरुवात या जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणून त्यांना या सहकारीचा आवाका माहिती आहे, त्याची ताकद माहिती आहे आणि म्हणून त्यांनी देशामध्ये हे खातं निर्माण केलं. त्यांच्यासोबत 2-3 वेळेस आम्हाला बैठका घेण्याचा, जवळ बसून चर्चा करण्याचा, डायलॉग करण्याचा संबंध आला. महाराष्ट्रामध्ये जसं आहे तसं त्यांनी अनेक प्रांतामध्ये अशा प्रकारचं सोसायट्या उभा करा,
पॅकच्या माध्यमातून सोसायटीला कम्प्युटराईज उभा करा. आज या माध्यमातून 50 योजना या माध्यमातून आपण काम करू शकतो. मी कोल्हापूरला गेलो तर श्रीराम नावाची सोसायटी उदाहरणार्थ जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या सोसायटीमध्ये उपलब्ध आहे. 60-70 कोटी डिपॉझिट आहेत. सोन्याचं दुकान, खताचं दुकान, पेट्रोल पंप, ट्रॅक्टर, मेडिसिन, कापड दुकान, ज्यावेळ्या काही गोष्टी आपल्या प्रपंचात लागतात त्या सोसायटीच्या चेअरमनने, छोटं काय फार मोठं नाहीये. आता नवीन आपल्याला जेनेटिक मेडिसिन दुकान काढण्याची परवानगी दिली आहे. मग आमचे गट सचिवाचे प्रश्न होते, त्यांचा निकाली लागला. पहिलं केडरमध्ये नव्हते, त्यांना पगारी वेळ मिळत नाहीत, त्यांचा देखील निर्णय घेतला. आताच काळे साहेबांनी सांगितलं वाढप्याजवळचा असला की लाडू जास्त मिळत आहे. खरं आहे, कारण हे प्रश्न आम्ही बघितलेले आहेत त्यांचे प्रश्न. कारण पोट उपाशी ठेवून काम कोणी करत नाही. बँकेची भरती करत असताना देखील आपण चांगल्या कंपन्याला तिथं काम दिलं की याच्यामुळे पारदर्शक होईल. हे होत असताना त्या जिल्ह्यातल्या लोकांना, तरुणाला देखील काम अधिक भेटलं पाहिजे म्हणून 70-30 चा कोटा दिला. 70% त्या भागातल्या लोकांना संधी आणि 30% बाहेरचे लोक कुठलेही अर्ज करू शकतात. आपल्याही लातूर जिल्ह्याची भरती तशा प्रकारचं झाली. परीक्षा आता ओरल घेतले, त्याचे निकाल लागते. म्हणजे एक बँक, एक संस्था जर चांगली झाली तर काय परिणाम होतोय आपण बघतोय. सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय काळेसाहेब होते, स्वर्गीय विलासराव, लातूर म्हणजे विलासराव देशमुख साहेब, निलंगेकर साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब. त्यावेळेस सुरुवातीला हा मांजरा कारखाना उभा केला आणि काळे साहेबांनी एक चांगलं नियोजन केलं. मग बाकीच्या मंडळीने आज तोच पायंडा पुढे ठेवला. तेवढंच करून थांबले नाही तर दुसरे अजून कारखाने काढले. काही लोक बोलतात हे प्रायव्हेट कारखाना आहे, साखर कारखाना आहे, सहकारी कारखाना आहे. प्रायव्हेट जरी असला तर शेतकऱ्याचाच ऊस घेऊन जातो ना. आणि उलट चांगला आहे, स्पर्धा लोकांमध्ये राहू शकते. म्हणून आपण इथं कारखानदारीला पैसे दिले. आज बँकेला आपल्याकडे बघितलं काय बँकेची हालत. राजे पहिल्या सुरू आम्ही आलो, दिलीपराव देशमुख साहेब, आम्ही त्यावेळेस पगाराला पैसे नव्हते. पुनर्वसनाची बँक होती, वसुलीचे मेळावे घेतले, लोकांनी पैसे गटुडे थैल्याच्या थैले बांधून दिले. आज तीच मराठवाड्यामध्ये दुसरी कोणतीच बँक नाही, ते लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. काळे साहेबांनी सांगितले 100 एका दिवसामध्ये हार्वेस्टर दिले आपण. एका दिवसात तसे अनेक आपण हार्वेस्टर दिलेले आहेत. त्याच्यामुळे हार्वेस्टर कशासाठी आणले आपण, तर आपल्याला जे मुकदम आहेत, लेबर आहेत, त्यांना ऍडव्हान्स 25 कोटी 30 कोटी एका कारखान्याला वर्षामध्ये द्यावं लागतं. आणि या असं नवीन गोष्टी घडायला लागल्या. मग एका नावावर पैसे घ्यायचं, 10 लोक आहेत म्हणायचं, कमी आणायचं, यंत्रणा कमी पडते, फुल कॅपॅसिटीनं कारखाना चालत नाही. मांजरा कारखान्याने हा प्रयोग केला, 100% हार्वेस्टर. काय फरक आहे, आज लेबरनं तोडलेला ऊस असा डायरेक्ट कट्टा मारता येत नाही, तुटत नाही, ते त्याला थोडं जलदच मारावं लागतं. ही आमची शेतकऱ्याची भाषा आहे. म्हणजे 6 इंच 4 इंच ऊस वरूनच तुटतंय. आणि साखर कुठं राहते, तिथंच राहते. हार्वेस्टरने जर ऊस तोडला तर खडून ऊस जात आहे ऊस. आता दुसरं नुकसान काय होतंय, तर आमच्या शेतकऱ्याला वाढ भेटत नाही, पाचट भेटत नाही. पण पाचट कुटी करायचं काम नाही, कांडे येसायचं काम नाही, ते पैसे वाचले ना आपले. म्हणजे लोक जे काही संभ्रम निर्माण करतात लोकांमध्ये की कारखाना हार्वेस्टरनं तोडला की वजन कमी येतं, नाही ना. आणि हार्वेस्टर साठी माझ्याही कारखान्यावर 15 हार्वेस्टर आहेत. त्यांची लाईन वेगळी आहे, त्यांचा माल लवकर जात आहे. माझ्याकडे 4000 टनाचा कारखाना आहे, 2500च्या जवळ हार्वेस्टरचा ऊस येत आहे. त्याच्यामुळे वजन त्याच्यात कमी येत नाही. हे लोकांचा संभ्रम त्यातून दूर केला पाहिजे. इथं लेबरवर आळा बसायसाठी नाहीये. आपल्याला जर नवीन तंत्रज्ञान वापरायचं असेल, कशासाठी वापरायचे आहे, तर त्या कामातलं परफेक्टनेस असलं पाहिजे. मला आठवतं चव्हाण साहेबांनी जुन्ने मेळा काहीतरी आणला होता कायदा, तेव्हा इंजिनियर बरेच घरी बसवले होते आणि नाव ठेवलं त्याचं 0 बजेट. काय त्याचा परिणाम काय होता, स्वर्गीय राजीव गांधींनी कम्प्युटरची योजना त्या काळात आणली. लोकांना वाटलं आता नोकऱ्याच भेटणार नाही.
आज मला सांगा त्याच्यामुळे किती फायदा झाला आपला. एटीएम सुरुवात झालं, मोबाईल एटीएम सुरुवात झालं, बँकेत जायची गरज नाही, पैसे टाकायचे आहे, ऑनलाईन बँकिंग झाली. म्हणजे हा फायदा झाला का नाही तुम्ही सांगा. आज जर आज बघतो आपण, मोदी साहेबाला जर वाटलं अशोक विनपुरकरचं खातं बघायचं तर तिथं घरी बसून बघतात दाबून बटन, किती पैसे भरलेत, किती टॅक्स भरलाय, हे मात्र धोका आहे. पण त्याला तुम्ही स्टेटमेंट चांगलं ठेवता, शेअर लावता, टॅक्स बरोबर भरता, त्याला काय भीती आहे. माझ्या अहमदपूरला देखील राजे मी माझी बँक आहे जिथं व्हाईस चेअरमन बसले, 10 वर्षाखाली आम्ही सोन्याच्या दुकानदाराला कर्ज दिलं होतं. पण ते पैसे घ्यायचे, व्यवहाराला वापरायचे आणि पैसे भरायचे. माझ्या लक्षात आल्यावर त्यांची बैठक घेतली आम्ही. ह्याला बँकिंग व्यवहाराप्रमाणे हे मान्य नाही आहे, तुम्ही व्यापारी आहात, तुम्हाला आम्ही सांगावं हे बरोबर नाही. पण तरी पण तुम्ही काही गल्लत करायला, पैसे काढणं, दुसऱ्या व्यवहारात वापरणं, पैसे टाकणं हे व्यवहार नाही आहे. एखाद्या व्यापाऱ्याला 1 कोटी रुपये जर आपल्या बँकेने सीसी दिली आहे, त्या आमच्या राठी शेठने दिले आहे, तर त्या व्यापाराने किमान 1 कोटी रुपये 10 पट काम केलं पाहिजे आणि पैसे डायरेक्ट त्या अकाउंटवर डीडी काढला पाहिजे, आरटीजीएस केलं पाहिजे. मला सांगा त्याची ऐपत वाढणार आहे. सिबिल जे म्हणतो, त्याचं क्रेडिट जे म्हणतो, बापदादा लहानपणी म्हणायचे बाप मरावं पण पत मरून, इतकी किंमत आहे त्या गोष्टीला. आणि मग 1 कोटीचा टर्नओव्हर झाला, त्याला टॅक्स थोडासा लागल, परंतु तेवढे पैसे त्याच्या हातात आले ना. माझ्या घरी गटुडं बांधून पैसे आहेत, पण ज्यावेळेस योजना एखादी येणार आहे, रिलायन्स येणार आहे, टाटाची येणार आहे, बॅलन्स शीट दाखवा म्हणते, त्यावेळेस पैसे आपल्याकडे आहेत पण बॅलन्स शीट नाही आहे, तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न नाही आहे. काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, आम्ही शेतकरी आम्हाला लागत नाही हो, हे नीट लिहा ना तुम्ही. जोपर्यंत तुम्ही पेपर वर्क पक्क करणार नाही तोपर्यंत तुमची ऐपत स्ट्रॉंग होणार नाही. त्याच्यासाठी ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या सूचना त्यावेळेस आम्ही तिथं आमच्या व्यापाराला दिल्या होत्या. आज आपण बघतोय त्रिभुवन विद्यापीठ काढलं, काय काय गाडायची काय गरज पडली आहे. मलाही सभागृहामध्ये प्रश्न विचारला, सहकारी चळवळीबद्दलचे नवीन आम्ही धोरण आणलेत. पूर्वीच्या काळामध्ये 10 गुंठे असणं जमीन कर्ज भेटत नव्हतं, आता मात्र तसं नाहीये. आपण बिल आणले, पहिलं कायदाही होता, परंतु बिल आणल्यामुळं काय होणार आहे की आता 10 गुंठे जरी जमीन असली आणि त्याला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याला बँकेने कर्ज द्यावं लागेल, नाकारता येणार नाही. मग आपल्याकडे कायदा असताना तुम्ही म्हणताल की बिल का आणले तुम्ही, वकील लावणं, त्याचे कोर्ट केस करणं हे आमच्या सर्वसामान्य 10 गुंठ्याच्या माणसाला परवडणार नाही. म्हणून ताबडतोबीने त्यांनी यारकडे अर्ज करावा आणि 60 दिवसाच्या आत निकाल द्यावा. मागल त्याला कर्ज ज्या दिवशी दिलं जाईल त्या दिवशी ती खरी बँक, नसल तर बँक नाहीये तेच तर राजकारणाचा अड्डा म्हणून त्याच्याकडे आपण बघतोय. आपण म्हणून हे नवीन जे धोरण आणलंय ते त्याच्यासाठी आणलंय. त्रिभुवन विद्यापीठ कशासाठी, आज काय फरक पडला याच्यामध्ये. आज विठ्ठलराव विखे पाटील त्यावेळेस कारखान्याचे चेअरमन उभा केले, येताना लोकांना डायरेक्टर सांगायचे रे घरून भाकरी बांधून घेऊन या, आणि मग सगळे मिळून तिथं गोपाळ काला करून जेवण करायचं. म्हणजे इतकी बारीकी चिकाटी. आणि एखादी काम द्यायचंय तर मग चांगला कामदार कोण आहे, कमी पैशामध्ये कोण करणार आणि चांगलं काम करणार. आता एखादा गुत्तेदार आहे राजे, ह्याच्यामध्ये देखील आपल्याला थोडस सुधारणा करावं असं मला वाटतं. ते तुमचा विषय आहे. कोण कोण 10-20% माझ्या गावात तालुक्यामध्ये जरी ते आमचा धारोळा एक रस्ता झाला, 100 कोटीचा रस्ता त्याचं बजेट, आणि एका गुत्तेदारानं 48% बिलो काम त्यानं घेतलं आणि डिपार्टमेंटनं सोडलं. याच्यात कायदा करावा लागेल आपल्याला काहीतरी. याच्या खाली येताना कसं परवडतंय, डिपार्टमेंटनी कशासाठी केलं हे तर एस्टिमेट, तिथल्या रॉ मटेरियलची किंमत, तिथले लेबरची किंमत सगळी कॉस्टिंग काढून केली आहे. केलं ते गुत्तेदारांना, दुसरे अजून 2 कोटी दिलं आणि ते काम घेतलं, म्हणजे 50%लाच पडलं. 1 कोटीचं काम 50 कोटीला झालं. तुम्ही म्हणताल सरकारचे पैसा वाटला, ठीक आहे, पण कसं काम होईल. इथं घरी जे बसलेत आमचे दयानराव, सांगायचं तात्पर्य की इथं देखील आम्हाला निर्देश पाहिजे, याच्या खाली आलं नाही पाहिजे.
मग कोणतरी कमी दराने घेत आहे, मग पैसे नाहीत म्हणते, परवडणार म्हणतंय, काम सोडून देत आहे. डीपीडीसीला काल गेल्या डीपीडीसीला संजय बनसोडेंनी 30 कोटीचा शादीखाना मंजूर केला, अजून काम पूर्ण झालंय. त्या दिवशी तिची चर्चा झाली. म्हणून सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. पॅक हाऊसच्या संदर्भामध्ये बघितलं आपण, आज आपण या ठिकाणी बघितलं, सावकारीच्या संदर्भात सांगितलं. सावकारी देखील आता त्याच्यावर खूप जरा पडलाय. काल परवा बातमी मी ऐकली आमच्या निलंगा तालुक्यातली, विदर्भामधली बातमी. एका शेतकऱ्याने परदेश आफ्रिकेत कुठं जाऊन किडनी विकली. त्याचा आम्ही शोध घेतला, खरं काय आहे त्याच्यामध्ये खरं. पण लोकांनी देखील आज एवढ्या मोठ्या बँका पतसंस्था गलोगल्ली आहेत, पण लोकांना पेपर द्यायचं नको वाटतंय. सावकाराकडे गेले की त्यांना काय घेते भाव काही माहिती नाही, पैसे द्या म्हणते. समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. आणि कुण्या बँकेत पैसे ठेवायचे आहे? बीड मधल्या बँकाचं बघितलं तुम्ही काय प्रकार आहे. एखाद्या टक्क्यासाठी आयुष्याची पुंजी जर आपण बँकेमध्ये कुणी ठेवत असो, लोकांनी देखील विचार केला पाहिजे. नुसते कायदे करून राज्य सुधारणार नाही, मानसिकता लोकांची बदलली पाहिजे. किंवा पैसा आयुष्याचा कमवायचा आणि कुणाच्याही 1-1.5% व्याजापोटी बघायचं आणि मग ते संस्था बँक पतसंस्था मोडून गेली तर मग सगळ्याच लोकांची परेशानी, कुटुंबाची परेशानी. ह्याही लोकांचा समाजाने त्याचा विचार करायला पाहिजे. आज या ठिकाणी करण्यामागील हीच भूमिका आहे. आज देशमुख साहेबांनी लातूरमध्ये अशा प्रकारचं चांगलं वातावरण केलं, सगळ्या क्षेत्रातल्या गोष्टी आणून ठेवल्यात. मग आता आपल्याकडे योगायोगानं आलाय. मला प्रदीप भाऊ यांनी, दिलीपराव देशमुख साहेबांनी सांगितलं की बाबासाहेब असं एखादी सहकारी भवन करा. सांगणारे तर लोक पाहिजेत आणि ऐकणारेही पाहिजेत. सांगणारे बकळीत पण ऐकवले लागेल. हे मागच होणार होतं, पण मध्ये आचारसंहिता लागल्यामुळे उशीर झालाय. आणि एक चांगल्या प्रकारचं लातूर करायला शोभेल अशा प्रकारचं डिझाईन केलं. बघितलं मी, असं वाटत नाही हे काही लातूरमध्ये इमारत आहे. राजेंनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जागा लोकांनी दिली तिथं आम्ही द्यायचं काम केलं, अजून बी देऊ. कारण एकत्र जर ऑफिस झाले तर लोकांचा वेळ वाचतोय, सुटसुटीतपणा येत आहे. इथले प्रमुख आहेत त्यांचं वजन राहत आहे आणि सगळ्या गोष्टीचं नवीन ट्रेनिंग तुम्हाला देता येईल. बाकी ज्या फॅसिलिटीज आहेत सगळ्या त्या इथं केल्या करणार आहेत आपण. अशा प्रकारचं काम या माध्यमातून आपल्याला करायचं. सहकारी चळवळ हे आपलं सगळ्याच काम आहे, जपलंच पाहिजे. राजेने सांगितल्याप्रमाणे आपली चर्चा सगळ्या समाजामध्ये 1-2% असं नाही म्हणत नाही, पण जिथं चांगलं झालंय त्याची चर्चा होत नाही. म्हणून आज आमचे अमित भाईच्या नेतृत्वाखाली आज सांगितलं, कालच दादा उत्तर देत होते सीएम साहेबांनी की पहिला सुरू 33,585 कोटी रुपये त्याच्यासाठी तरतूद केली. 65 लाख लोकांना त्याच्यामध्ये समावेश केला. इथे चेअरमॅन बिन पत्रकार बसले, सारखं सूचना करत राहते. पत्रकारिता कमी, आम्हाला सूचना लिहित राहते. केलंही पाहिजे, नाही म्हणत नाही. राजू जरा थांब, थोडं सगळं करायचंय आम्हाला, काळजी करू नको. आणि मग लोकांनी आम्हाला विचारलं की आमचे विरोधी पक्षी लोक म्हणतात किंवा जाचा काटे आहे. काय जाचा काटे सांगा. जे मागल्या काळामध्ये झाल्या होत्या त्याच 6 अटी आम्ही इथे उचलून टाकतो. मंत्र्याला, आमदाराला, इन्कम टॅक्स भरणाऱ्याला द्यावं का तुम्ही सांगा. आपली योजना कर्जमुक्तीची, माफीची नाही, हे अजून डोक्यातून काढून टाका. मुक्तीची योजना. आणि त्यांना ओटीएस ची योजना दिली. 2 लाखाच्या वरी कर्ज आहे, ओटीएस मध्ये काही रक्कम कमी होते, वरचे पैसे त्यांनी भराव शेतकऱ्याने. आणि त्याची तारीख लगेच 8 दिवसात नाही राजेभाऊ संपणार, मार्च पर्यंत दिल्या तुम्हाला. पण वरचे पैसे 50,000 25,000 तुम्ही भरल्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणारच नाही. आम्ही पैसे सोडले, तुम्ही पैसे नाही भरलं तर ते अकाउंट अजून थकबाकीत राहणार आहे. म्हणून अशा प्रकारची सुटसुटीत योजना केली. आज जिल्हा बँक आम्ही चांगली चालवतो. आमच्याकडे मुद्रा सहित राजे व्याज आणि हे भरलंय लोकांनी, सवयच लागलेली आमच्याकडे. मग उद्घाटन राजेच्या हस्ते का करायचं, त्याच्या पाठीमागं कारण आहे. किंवा ते सांगितले, सातारा बँकेचे ते डायरेक्टर आहेत, अजिंक्य तारा कारखान्याचे चेअरमन आहेत आणि या क्षेत्रातला ज्यांना अनुभव आहे, चांगल्या प्रकारचा कारखाना चालवतात, चांगली बँक चालवतात. राज्यामधली नंबर 1 ची बँक सातारा आहे. तिथं डिव्हिडन्स लोकांना दिले त्यांनी.
रत्नागिरी चांगल्या बँका, कोल्हापूर, पुणे, त्याच्याबरोबर आपली बँक आहे. मग उद्घाटन कुणाच्या हस्ते करावं? तर तेवढं ज्यांनी काम केलंय आणि योगायोगाने पालकमंत्री आपले आहेत म्हणून राजेच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं. त्याचं कारण हे आहे, काळे साहेबाचा वाढदिवस आणि उद्घाटन कुणाच्या हस्ते करा. बऱ्याच दिवस क्रिकेटचं काहीच माहित नसते एखाद्या माणसाला आणि त्याच्या हस्ते क्रिकेटचं उद्घाटन. आमच्याकडे असे लई उद्घाटन होते. धरलं उलटी बॅट, साहेब तसं नाही, खाल्लं वरी करा. आता त्याला क्रिकेटची बॅटच कशी धरायची माहिती नाही, त्याच्या हस्ते जर उद्घाटन केलं तर तिथल्या खेळाडूला काय मार्गदर्शन करणार आहे? विकेट किपर कुठं राहणार आहे? थर्ड बॉलर कुठं राहणार आहे? बॉलर किती राहते? प्लेयर किती राहते? किती ओव्हरचा मॅच आहे माहिती थोडं तरी उगा कधीतरी बॅट घेतलेला तर राहावं. त्याच्यामुळं पत्रकार बंधूंनो, आपण राजाच्या हस्ते का केलं? आपलं जुनं नातं आहे. आम्ही ज्यावेळेस बँकेत डायरेक्टर होतो त्यावेळेस राजे यांचे त्यांचे वडील उदयसिंह राजे भोसले आणि आम्ही तुमच्यासारखं खालून बघायचं व्हायला काय मजा या लोकांची वाटते. आणि त्याच्यामुळं आज मला सांगा, ह्या सहकारी चळवळीला दादाने देखील खूप मदत केली. आदरणीय पवार साहेबांनी देखील आज बघतोय कारखानदारी आहे, वसंतदादा इन्स्टिट्यूट चालतंय, त्याच्यामध्ये अनेक प्रयोग आहेत. याचा प्रयोग केला आपल्या राज्यातल्या सरकारने, पैसे 500 कोटी रुपये तरतूद केले आहे. त्याच्यामुळं नुसत्या ऊसासाठी नाही आहे ते, तुमचा भाजीपाला असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, काय 30-40 हजाराची मशीन आहे, 2 किलोमीटरचा रेंज घेणार आहे. ते फक्त माती परीक्षण, खताच्या मात्रा, NPK किती आहे, पोटॅश किती आहे, तिथं बसून सांगणार आहे तुम्ही. आणि त्याच्यामुळे ऊसाची काय परिस्थिती आहे किंवा पिकाची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला तिथे बसल्यामुळं सांगणार आहे. पाण्याची गरज आहे का, हे सगळं यायचं नवीन तंत्रज्ञान. आणि वावरात आपण लातूरला 4 दिवस नाही गेलो, ते मोबाईलला कनेक्टिव्हिटी आहे, ते सांगणार आहे तुम्हाला कोपऱ्यात जरा बुरशी आली आहे आणि त्याला काय मारायचे. तेच औषध बाजारात भेटणार गेलं तर अल्टरनेटिव्ह सांगणार आहे की हे बाजारात दुसरीकडे औषध, हे दुसरं मारू शकता तुम्ही. त्याच्यामुळं नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारलंच पाहिजे, त्याच्याशिवाय जगाच्या स्पर्धेमध्ये आपण टिकू शकत नाही. म्हणून मित्रांनो, हे नवीन सगळ्या गोष्टी आणल्या पाहिजेत. राजेने सांगितलं डेटा सेंटर, तिथेही डेटा सेंटर आपल्याकडे आहे, पण त्याचा उद्घाटन करायची संधी मला भेटली तुमच्या सगळ्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळं. महाराष्ट्राचं एकच ठिकाणी MSC बँकेमध्ये अशा प्रकारचं सायबर गुन्हे व्हायला लागले आहेत आणि ते आमच्या अनस्कर साहेबांनी बसविलं. गुजरातमध्ये जे विमान पडलं त्या दिवशीची घटना आहे. दादा त्याला उद्घाटनाला येणार होते पण आले नाही. दादा म्हणले मी आता येत नाही, एवढं मोठं नुकसान झालंय. मला म्हणले सहकार मंत्री तुम्ही जाऊन करा. हे जसा बोर्ड आहे असा बोर्ड तिथं लावलेला आहे. सगळे ITचे अधिकारी बसलेले आहेत, प्रचंड पगारी आहेत त्यांच्या. 24/7 लघवीला उठला तरी रिप्लेस माणूस बसून बाहेर जातोय. आणि बँकेतले आता चोऱ्या, आता तिजोरी ATM फोडणं सोपं झालंय, पण बाहेर कुठेतरी बसून डायरेक्ट बँकेवर हल्ला करून 65 कोटी 100 कोटी गेलेत. तर ते तिथं दिसतंय आपल्याला रॉकेट आल्यासारखं. आणि तिथे बसलेले ITची लोक त्याला परतावून लावतात. चोरासारखंच येऊन बसतंय आधी कुठतर दडून, त्याला अगोदर येऊ द्यायचं नाही, अशी त्याच्यात सिस्टम आहे. आल्यानंतर कसं बाहेर काढायचं, ह्या सगळं नवीन तंत्रज्ञान. आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्टच करावं लागत, कारण प्रगती करायचं झालं तर नवीन तंत्रज्ञान अवगतच करावं लागत, त्याच्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. पत्रकार मित्रांनो, मुंबईमध्ये 40-50 वर्षाचा वाद होता चेंबूरला. आता लोक 4-5 लोक राहिले असतील तिथं, मला वाटतं 30-35 लोकांची चाळ होती. शेवटी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. त्या लोकांनी म्हणले सहकार मंत्री तुमच्या हस्ते उद्घाटन करायचे. मी त्यावेळेस अधिवेशन माझं होतं. हे मला सकाळी 8 वाजता उद्घाटन करतो, कारण आम्ही दादाचे माणसं आहोत. त्याने म्हणले 8 वाजता. काय होतं तिथे? 15 मजली इमारत. गुत्तेदार काळे साहेब तुम्हाला सांगासाठी बोलतोय, मी अधिकाऱ्याला बोलतोय. नवीन टेक्नॉलॉजी तिथे आणली होती हैदराबादहून, आपल्याकडे नाही. ते 15 महिन्यात पूर्ण बिल्डिंग होणार आहे. 15 मजली पूर्ण AC आहे. ACचं पाणी बाहेर जाऊन म्हणून त्याला कलेक्ट एका ठिकाणी केलंय, पुन्हा रिसायकलिंग केलंय. ACचं गरम हवा आपण टीव्हीच्या बाहेरून चालू कुणाच्या बिल्डिंग मध्ये तर AC पाठीमागून गेलं तर गरम वारं लागतंय, ते गरम हवा एकत्र केलं.